बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5 वाजता पक्षप्रवेश होणार आहे। वांद्रेमधल्या खेरवाडी परिसरामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। बाबा सिद्दीकींचा आणखीन काही नेते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। काँग्रेसचे नेते अनीस अहमद राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आत्राम यांच्याकडून देण्यात आली आहे। मुंबई काँग्रेसमधील माजी आमदार आणि माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी हे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अधिकृतरित्या त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे। त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो वांद्रे पूर्व येथील खेरवाडीच्या या मैदानामध्ये पार पडणार आहे आणि सध्या त्यांच्या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी जी आहे ती या मैदानावरती होत असताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत। वांद्रे पूर्व या विधानसभेमधून बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहे। बाबा सिद्दीकी यांचा आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय, परंतु झिशान सिद्दीकी यांचा अजून देखील या संदर्भातला विचार नाहीये असं त्यांचं स्वतःचं म्हणणं त्यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर मांडलेलं सुद्धा आहे। या संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील असणार आहे, कारण की वांद्रे पूर्व या भागामध्ये मातोश्री हे ठाकरेंचं निवासस्थान सुद्धा आहे। महाविकास आघाडीवरती अर्थात आज महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती काही टीका डागली जाणार का हे देखील पाहणं तितकंच या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच आज नवाब मलिक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते या संपूर्ण पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला अनुपस्थित असणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।